राम राम शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दयनीय अवस्था सध्या झालेली आहे. मित्रांनो, कालपासून आपण या विषयावर 2 व्हिडिओही बनवले. त्यामध्ये आपण सकाळी पाहिलं की पैठण तालुक्यातील जी बातमी पाहिली, तेथील शेतकऱ्याला कांदा विक्री केल्यानंतर -1 रुपयाची पट्टी त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये पडली. आणि त्यानंतर आपण जी बातमी पाहिली ती सोलापूर जिल्ह्यातील पाहिली. 50 पैसे किलो दर सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्याला कांद्याला मिळाला. त्यानंतर सटाणा म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 50 पैसे किलो दर हा कांद्याला मिळाला. मित्रांनो, 50 पैसे किलो कोणती वस्तू आपल्याला सध्या मिळते हे आपणच आता सांगू शकता. आपल्याला माहीत आहे 50 पैसे किलो आपल्याला काहीच मिळू शकत नाही. मग कांदा 50 पैसे किलो कसा विकत आहे? मित्रांनो, काल सध्या आपल्याला माहीत आहे की उन्हाचा पारा खूप आहे. काल पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात उष्माघातामुळे एका महिलेचा मृत्यू कांदा काढताना झाला. आजची परिस्थिती आपण पाहिली, अशी आजची परिस्थिती आहे की अनेक संकटांना सामोरं जाऊन कांदा उत्पादकांना कांदा हा पिकवावा लागत आहे. तो कांदा बाजारात विक्रीला नेईपर्यंत त्याला अनेक अशा संकटांना सामोरं जावं लागत आहे. आणि हे सगळे संकट पार करून ज्यावेळेस शेतकरी बाजार समितीमध्ये आपला कांदा विक्रीसाठी घेऊन जातो आणि त्याला तिथे 50 पैसे किलोला दर जर मिळत असेल, तर ती त्या शेतकऱ्याच्या कष्टाची चेष्टा आहे असं मी म्हणतो. मित्रांनो, या सगळ्या परिस्थितीवर आता शासनाने लक्ष देण्याची गरज ही आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक आर्थिक संकटात आता सापडलेले आहेत आणि सरकारने तातडीने प्रति क्विंटल 1,500 रुपयाचे अनुदान आता कांद्याला द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने शुक्रवारी केलेली आहे. गेल्या काही महिन्यापासून कांद्याचे बाजारभाव सातत्याने घसरत असताना बियाणे, खत, कीटकनाशके, मजुरी, सिंचन, वीज, वाहतूक आणि साठवणूक खर्चात मोठी वाढ ही झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले. संघटनेने दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील नेकनूर येथील एका शेतकऱ्याने सोलापूर बाजारात 41 गोण्या कांदा विक्रीसाठी आणला होता. त्यापैकी केवळ 20 गोण्यांची विक्री झाली. मजुरी, हमाली, कमिशन, बाजार शुल्क, वाहतूक आणि इतर खर्च वजा जाता संबंधित शेतकऱ्याच्या हाती अवघे 519 रुपये उरले. तर नाशिक जिल्ह्यातील सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत एका शेतकऱ्याला कांद्याला प्रति क्विंटल केवळ 50 रुपये म्हणजेच प्रति किलो 50 पैसे दर मिळाला. यानंतर संबंधित शेतकऱ्याने बाजार समिती आवारात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा संघटनेने केला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतही कमी दर मिळाल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत कांदा लिलाव बंद पाडल्याचे संघटनेने सांगितले. राज्य व केंद्र सरकारने प्रभावित कांदा उत्पादकांना तातडीने प्रति क्विंटल 1,500 रुपये अनुदान द्यावे, कांद्यावरील निर्यात निर्बंध हटवावेत, बाजार समित्यातील कमिशनवर नियंत्रण आणावे, शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी आणि कांद्याला हमीभाव जाहीर करावा अशी मागणी दिघोळे यांनी यावेळी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालावे अशी मागणीही संघटनेने केली आहे. तातडीने दिलासा न मिळाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिलेला आहे. तर मित्रांनो, एकूणच महाराष्ट्रातील कांदा उत्पादकाची सगळी परिस्थिती पाहता नक्कीच महाराष्ट्र शासनाने कांद्याला 1,500 रुपये क्विंटल अनुदान हे देणे आता गरजेचं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी अशी मागणी ही सरकारकडे करायलाच हवी. माझा बळीराजा आपल्या चॅनलच्या वतीनेही सरकारकडे आपण ही आग्रही मागणी ही करत आहोत की आज 50 पैसे किलो कोणती वस्तू बाजारात मिळते हे आपण आम्हाला सांगावे, कारण 50 पैसे किलो कांदा हा आज आमचा विकत आहे. मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये आपणही
नक्की यावरती प्रतिक्रिया द्या आणि या मागणीला पाठिंबा आपला दर्शवा. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.